लोककल्याण समता प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या वतीने कागलचे तहसीलदार राजेंद्र यादव यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य एच.जी. कांबळे, एम.टी. सामंत, हिरामणी कांबळे, माजी नगरसेवक दिलीप कांबळे, सुरेश सोनगेकर यांनी निषेध केला आहे। बहाल केलेल्या सर्वोच्च पदावरती विराजमान असलेले देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावरती एका कथित अशा राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं, ज्यानं स्वतःला सनातनी म्हटलं जातं, अशा व्यक्तीनं अगदी न्यायालयाच्या आवारामध्येच बूट फिरकवण्याचा जो काही प्रयत्न केला, त्यामुळं या लोकशाहीला मारक अशी घटना या देशामध्ये घडत आहेत। अशा प्रकारच्या घटनांच्यामध्ये वाढ होताना आम्हाला दिसते आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या या घटनांचा आम्ही या सर्व कागल तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीतील काम करणाऱ्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मी या अशा कृत्याचा जाहीर कटू शब्दामध्ये निषेध करतो आणि अशा प्रकारच्या प्रवृत्तींना या वेळीच पायबंद घातला पाहिजे आणि त्याच्यावरती कठोर अशी शिक्षा लादली पाहिजे, अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या क्रांतीला मानाचा मुजरा आणि आज आमच्या सर यांचे रासे गवई यांची जी तुलना केली ती खेद व्यक्त करण्यासाठी मी आज भारतीय बौद्ध महासभा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर समता सैनिक म्हणून निषेध व्यक्त करत आहे। जय हिंद, जय भारत। सर्व महामानवाला प्रथम वंदन करतो। परवाच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश CJI यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, तो भ्याड हल्ला करणारे तिवारी यांचा सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्याचं फुले शाहू आंबेडकर चळवळीमार्फत त्याची उपशाखा म्हणून कागल शाखेमार्फत आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि बुद्धाने दिलेल्या शांततेच्या मार्गानं आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करून इथून पुढे असा कोणताही प्रसंग घडू नये आणि त्यासाठी शासनाला मी विनंती करतो की अशा कृत्याचा आपणही निषेध करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी विनंती करून मी इथे थांबतो।